नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मनुष्य ऋण. मनुष्याचा जन्म झाला की त्याच्या कर्मानुसार अनेक प्रकारची ऋणे, पापे, पुण्ये त्याच्या मरेपर्यंत त्याच्या मागे लागतात. हिंदू धर्म ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की 5 प्रकारचे ऋण फेडल्याने व्यक्ती अनेक पाप आणि संकटापासून मुक्त होतो. मात्र त्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांनाही आयुष्यात कधीतरी त्याची किंमत मोजावीच लागते. शेवटी ही कर्ज काय आहेत, त्याची परतफेड कशी केली जाईल हे आपण जाणून घेणार आहोत. 5 कर्ज आहेत की देव कर्ज, ऋषी कर्ज, पितृकर्ज, भूतकर्ज आणि मनुष्य कर्ज. काही ठिकाणी ब्रह्मदेवाच्या ऋणांचाही उल्लेख केलेला आढळतो. अशी 6 प्रकारची कर्ज आपल्याला काढली जातात. एकूण 6 कर्ज फेडणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य असले पाहिजे. हे जीवन आणि पुढील जीवन सुधारायचे असेल तर या ऋणांचे महत्त्व समजून घेणे ही आवश्यक आहे. मनुष्य प्राण्यापेक्षा वेगळा आहे कारण त्याला नैतिकता, धर्म आणि विज्ञानाची जाण आहे. यावर विश्वास न ठेवणारी व्यक्ती जनावरासारखी आहे. ही कर्ज का फेडावी लागतात? जर 5 ऋण फेडले नाही तर पंचेरी दुःख उद्भवते आणि सांसारिक दुःख, दैवी दुःख, कर्म दुःख, कर्जाची परतफेड न केल्याने वरील प्रकारचे दुःख उद्भवतात. आणि त्यामुळे एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यात वडील, पत्नी किंवा मुलगा यांच्याकडून आनंद मिळतो किंवा तो या जीवनातील सर्व सुखांपासूनही वंचित राहू शकतो. देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, मनुष्य ऋण आणि भूत ऋण. प्रत्येक व्यक्ती जीवात्मा जन्माला येताना ही 5 ऋण घेऊन जन्माला येतो. घेतलेल्या जन्मातून या 5 ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते आणि या ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो. आता पंचमहायज्ञ खालीलप्रमाणे करायचे असतात. कुटुंबातील कुणी स्त्री, पुरुष, मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी सुद्धा चालतो. अगदी सोपा आहे. पहिला आहे देवयज्ञ. प्रतिदिन सकाळी 1 चमचा शुद्ध गाईचे तूप घालून निरांजन किंवा समेचा दिवा देवापुढे लावावा. तसेच गाईच्या शेणाची गोवरी, तूप, कापूर, धूप, ऊत, थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ घरामध्ये करावा. दुसरा आहे ऋषी यज्ञ. नित्यनेमाने मंत्रजप, नामस्मरण, भजन, हरिपाठाप्रमाणे पठण, श्लोक पठण, ग्रंथपारायण करावे. प्रतिदिन गाईला गवत किंवा अन्न घास द्यावा. तिसरा आहे पितृयज्ञ. 1 वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर कावळा, गाय किंवा कुत्रा यांना 1 घास अन्नदान करावे. भुकेल्यांना अन्नदान करावे. चौथा आहे मनुष्य यज्ञ. घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी किंवा अन्नदान द्यावे. आणि 5वा शेवटचा आहे भूत यज्ञ. पशु म्हणजे भूतदया दाखवणे. पशु, पक्षी, मुंग्या, चिमण्या, कबूतर इत्यादींना अन्नधान्य द्यावे. हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष न्यून होतात. प्रतिदिन रामरक्षा, मारुती स्तोत्र, श्लोक, प्रार्थना, हरिपाठ, ग्रंथपठण ही करावे. त्यामुळेही मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लाभते. श्री स्वामी समर्थ.